नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कोकण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती बामीबाई नाना पुणकर हायस्कूल भिलजी बोरगर शाळेतील दिंडीत विठू नामाचा गजर। आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील तिथी आहे। हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे। वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपुरामध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतात। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात। आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे। त्यामुळे या दिवशी प्रत्येक गावात, मंदिरात, शाळेत विठ्ठल नामाची जणू शाळाच भरते। अशी ही विठू नामाची शाळा कोकण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती बामीबाई नाना पुणकर हायस्कूल भिलजी बोरगरच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। या दिंडीत पारंपरिक व वारकऱ्यांच्या वेशभूषेत मुखी विठू नामाचा गजर करत भक्तीच्या रसात भक्तिमय वातावरणात हा दिंडी सोहळा संपन्न झाला। अशा या भक्तिमय सोहळ्यात आपल्या महाराष्ट्रात संतांचे योगदान खूप मोठे आहे। त्यांनी समाजाला नवी दिशा दिली। त्यांनी भक्ती, समता आणि सामाजिक सुधारणा आणि अध्यात्माचा मार्ग दाखवला। समाजातील रूढिवादी विचार, अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला। सर्वानुभूती, समदृष्टी हेची भक्ती गोड मोठी असे संत म्हणत असत। संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत गोराकुंभार इत्यादी संतांनी समाजाला एक नवी दिशा दिली। त्यांनी कीर्तन, भजनाच्या माध्यमातून भक्ती मार्गाचा प्रसार केला। अशा या संतांच्या वेशभूषा, केशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन डोक्यावर तुळशी वृंदावन, पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ, मुली नऊवारी वेशभूषेत। त्यामुळे या दिंडीत साक्षात पंढरपूरच्या वारीत असल्याचा भास होत होता। विठ्ठलाचा नामघोष वारी संगे, निरंतर दुमदुमला टाळ, त्याला चिपळीची साथ, तुक्या ज्ञानोबा भेटी माऊली होय धन्य, भेट उराउरी झाली जन्मभराची ठेव, असे वातावरण निर्माण झाले होते। विठ्ठल रुक्माई मंदिर भिलजी या ठिकाणी ही दिंडी येऊन विद्यार्थ्यांनी अभंग, भक्तिगीते गाऊन संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन गेले होते। ग्रामस्थांनी मुलांसाठी बसण्याची व्यवस्था व खाऊची व्यवस्था केली होती। शाळेचे विद्यार्थी, पालक, शाळेचे शिक्षकवृंद, भिलजी ग्रामस्थ, शाळा कमिटी तसेच आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी या बातमीचे संकलन करण्यात सहकार्य केले ते नंदकुमार पुणकर या सर्वांच्या सहकार्याने आषाढी एकादशी हा सण भक्तिभावाने साजरा झाला। हा भक्तिमय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी आभार मानले आणि भिलजी ग्रामस्थांनी शाळेचे आभार व्यक्त केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, भिलजी, अलिबाग। बोला 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 बोला।